शेतकऱ्याचा जे समुदाय आणला होता नेमका काय मागणी होती आपल्याला कशी द्यावं? सन 2023च्या खरीपच्या अनुषंगाने दरवर्षी शेतकऱ्यांना वारंवार खरीप असो का रब्बी असो पीक विमा कंपनीकडून वारंवार अन्याय करण्यात येतोय। 100% शेतकरी पीक विमा आपल्या संरक्षणार्थ उतरवतात, परंतु 10% ते 20% प्रमाणात शेतकऱ्यांना मालजा मिळतो। उर्वरित 80% शेतकऱ्यावर वारंवार आणि दरवर्षी अन्याय होतोय। ते अन्यायाची मालिका कुठेतरी खंडित व्हावी, कारण तळणी मंडळ झालं असेल, उर्वरित उंचेगाव मंडळ असेल, त्या मंडळात दिनांक 21 जुलै 2023 रोजी 62 मिलीमीटर, त्यानंतर 22 जुलै 2023 रोजी 65 मिलीमीटर व 28 जुलै 2023 रोजी 91 मिलीमीटर असा पाऊस झालेला असताना व शासकीय नियमानुसार 65 मिलीमीटरच्या वर पाऊस असताना अतिवृष्टी घोषित होणे साहजिक होते, तरी ती अतिवृष्टी घोषित नाही झाली आणि प्रशासनाकडून अन्याय होतोय। एकतर पीक विमा कंपनी ही खाजगी कंपनी असल्यामुळे त्याकडून अन्याय होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून अन्याय होत असल्या तर शेतकऱ्यांचा वाली कोण हाच प्रश्न उद्भवतोय। पुढील भूमिका ही असेल ते आक्रमक व बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल व सोबतच न्यायालयीन प्रक्रिया अशा दोन्ही रस्त्यावरती व न्यायालयीन अशा दोन्ही प्रकारच्या लढाई आम्ही लढणार आहोत। पण हे सर कोण्या मागील 4 दिवसापूर्वी काही शेतकऱ्याला विमा पडले, काही शेतकऱ्याला नाही पडले, आपल्याला विमा पडलाय का? आमच्या तांबसोड्याकडे आमच्या भरपूर पूर आलता, पण आम्हाला तेच आम्हाला शेजाऱ्याला आला, आम्हाला आला नाही। ते कशामुळे आला नाही? तेवीसची आमची पावती पहा, क्लिन करून जर आम्हाला विमा येत नसेल तर आम्ही जायचं कुठे? सामान्य माणसाला, अडाण्या माणसाला काही कळत नाही, त्यामुळे आम्हाला कुठे विमा जायचं, काय जायचं, कागदपत्र द्यायचं आम्हाला कुठे कळत नाही। हे आम्हाला शासनाने सांगा आणि नरेंद्र मोदीने याने तत्काळ याच्यावर पद्धतशीर कारवाई करून आम्हाला विमा द्या।